स्त्रियांनी मीठ मोहरी आणून कानावर उतरून फेकला इडा पिडा करून गवळी समासली गवड्यांनी ती झाडं तोडली गावाबाहेर नेऊन टाकली अवघ्या गोकुळात चर्चा झाली गवळ्यांमध्ये इकडे मात्र कंसाचा दरबार भरलेला होता मथुरेमध्ये चर्चा चालू झाली की मावळ भट्टाला मारलं गेलं आपला शत्रू तिकडे वाढतोय याचा निपांत आपण केला पाहिजे काय करायचं म्हणून चर्चा चालू झाली कोणीही वरमान करेना मावळाची अवस्था सर्वांनी पाहिलेली होती कोणीही तयार होईना इतक्या कोपऱ्यातला आवाज आला हे कंसा अरे तुझी मावशी जिवंत आहे ना रे अजून माय मरो आणि मावशी जगो म्हणताय मी जिवंत आहे आत्ता जाते त्या पोराला मारून टाकते काळजी कशाची करतो रे कोपऱ्यातनं ही पुतना मावशी उभी राहिली कंसाला अभय दिला आणि गर्दीत वाट काढत पुढे आली पैजेचा विडा उचलला कंसालाही मोठा आनंद झाला की पुतना आता त्या कृष्णाला मारल्याशिवाय राहणार नाही म्हणून आणि आता ही पुतना यमुना पार केली देखण्या 16 वर्षीय तरुणीचं रूप धारण केलं डोक्यावर मोगराच्या फुलांच्या गजऱ्याची पाटी घेतली गोकुळात प्रवेश केला दुपारच्या वेळेला आवाज दिला गजरे घ्या हो गजरे गजऱ्याचं नाव निघालं तर स्त्रियांची झोंबडच तिच्या भोवतीचा झाली बघा गजरे घ्यायला गजऱ्यांचं मोठं वेळ असतं स्त्रियांना गजऱ्यांकरता आम्ही भानगडी करतो नाव लागला डोक्यावर केस असो का नसो गजरा बांधायची मोठी हौस असते पण केस जर पाठीमागनं पाहिले ना केसूनच दिसते त्याशी लुटून तरी त्याला आम्ही मोगऱ्याचे गजरे बांधतो बावड्या गजऱ्याचा मोठा नाव असतो अवघ्या गवळणी तिच्या भोवती जमा झाल्या गोंगाट झाला गोंधळ झाला आई यशोदेच्या कानावर गेला विचारलं काका कसला गोंधळ घालता काही नाही पैसा गजऱ्या आली मोठे सुंदर गजरे आणले तिने मोगऱ्याचे बाळकनई याला घ्यायचे कडेवरच्या कानाकडे पाहिलं आई यशोदनं हुक्कार दिला तसं या स्त्रियांनी गवळणींनी त्या गजऱ्यावालीची पाठी उचलली आणि आई यशोदेच्या ओसरीवर नेऊन ठेवली तशी गजऱ्यावाली भागणं गेली मस्त मांडी घालून फत्तर घालून बसली आणि आता बाळ कन्हैया आईच्या मांडीवर आणि कन्हैया करता मोगऱ्याच्या त्या फुलांच्या गजरे पाहायला सुरुवात झाली चांगला गजरा करता स्त्रियांचं पाहायचं काम चाललं होतं आणि कन्हैया मांडीवर उतरून त्या पुतनेच्या दिशेने निघाला कसा आईनं उचलला परत मांडीवर घेतला परत 2 मिनिटांना उतरला परत जायला लागला परत उचलला आता कन्हैया रडायला रडणारा कन्हैया आता आक्रोश करायला लागला आई समजावायला लागली नाका तोंडात पाणी यायला लागलं गवळणीने कडेवर घेऊन फिरून पाहिलं समजावा कन्हैया मात्र थांबला आक्रोश वाढ तसं पुतणे आईला विचारलं आई साहेब मजवळ देता तसा आई यशोदा धावली पुतणे चढणारे लाज नाही वाटत तुला कुठल्या गावाची कुठल्या जातीची कुठल्या पातीची आणि खुशाल म्हणते मजवळ द्या म्हणून तशी पुतना गप्प बसली कन्हैयानं मात्र आक्रोश मांडला होता ब्रह्मांड डोक्यावर घेतलं होतं पुतनेनं परत एक वेळेला लापटपणा केला आई साहेब ब्राह्मणी नाही मी आई आईला जात पात नसते देऊन तर बघा नाईलाज म्हणून पुतनेच्या हातात कन्हैयाला दिलं पुतनेचा स्पर्श झाला आणि कन्हैयाचं रडणं थांबला आता मांडीवर खेळायला लागला पुतनेच्या स्त्रिया आता गजरे पाहायला लागल्या आणि हळूहळू आता कन्हैया खेळता खेळता कन्हैयानं पुतनेच्या मातृत्वाला धक्के द्यायला सुरुवात केली पाना फुटला कंचुकी ओली झाली व्याकुळ झालेली पुतना आईला म्हटली आई साहेब आई न कंचुकी ओली झाली व्याकुळ झाली पाना फुटला काही क्षण का होईना बाळाला पदरा आड घेऊ स्तनपान करू पण आई यशोदेच्या तळपायाची हात मस्तकाला घेतली बाळाला हिसकावला त्याला ओठ हलकटवानाची बाळाला दिलं तर दिलं आता दूध पाजायला निघाली नका चालणार नाही
तुला लाज नाही वाटत? पोताना गप्प बसली. आईनं बाळाला घेतलं तसं कन्हैयानं रडायला सुरुवात केली, आक्रोश करायला सुरुवात केली. आता मात्र कन्हैयाचा प्राण निघतोय कंठात, इतका आक्रोश. आता पुतणीनं परत तसंच केलं. आई साहेब द्याल, आई आहे, मुलाच्या त्या वेदनेची वेदना होते मला देऊन. ब्राह्मण आहे, आईच्या दुधाला जात नसते. आई साहेब आईच्या दुधाला जात नसते. आईला जात असू शकते, आईच्या दुधाला जात नाही. आई साहेब द्या खरं. तसं यशोदेनं नाईलाजानं बाळाला पुतणीच्या हातात दिलं. पुतणीनं पदराच्या आड घेऊन बाळाला कन्हैयानं स्तनपान करायला, स्तनाग्रावर असलेलं दूध कन्हैयानं पिलं. पाठीमागे असलेलं विषही कन्हैयानं पिलं. विषय. आता मात्र कन्हैया पोतनेची प्राण कळा शोषण करायला. असं इकडे इकडे मध्ये घुस. अरे मध्ये घुस ना, घुस मध्ये. कळा शोषायला सुरुवात झाली. कन्हैया पुतणीची प्राण कळा शोषण करायला लागला. तसं पुतणीला वेदना व्हायला लागला. पुतना आता बाळाला दूर लोटायला लागलेली आहे. कन्हैयाचं वैशिष्ट्य आहे, कन्हैयानं ठरलं का कन्हैया सोडत नाही. पुतना लोटायला लागली तसं कन्हैयानं खट्ट धरलं आणि पुतणीची प्राण कळा शोषायला सुरुवात. व्याकुळ झाली पुतना, प्राण कंठाशी आला, मोठ्याने ओरडले आणि मोठा पावलात कोसळला. अशी प्राण नंदबाबाच्या अंगणात पुतना कोसळली. स्त्रिया घाबरल्या, यशोदा घाबरली, आक्रोश मांडला. आक्रोश मांडला. आई यशोदेनं हंबरडा फोडला, काळीस फाटा बसा आक्रोश करायला. आई यशोदेनं सुरुवात केली. कन्हैया म्हणून मोठ्यानं हात दिली, मोठ्यानं हात दिली. कन्हैया मात्र अशा स्थानावर बसलेला होता. पुतणेचा मावल्या हो, मरण यायचं असेल ना तरी पुतणे सारखं आलं पाहिजे. हा लक्षात घ्या. गंमत आहे कथेची. तुम्ही ऐकलेल्या कथा, मी सांगत असलेल्या कथा, त्यामध्ये थोडा थोडा बदल आहे. खरंच कृष्णाबाबाचे उपकार आहे. नेमकं वेळेचं गणित चुकतंय दुपारची. हा आपलं मरण कसं येतं? येड्या वामट्याच्या मांडीवर डोकं ठेवलेलं असतं. हा तू मरत असते, तुझं मांडीवर डोकं दुसऱ्याचे असतं, ते तुझ्याकडे पाहतच नाही मरताना. तुझ्या गळ्यातल्या पोथी करतो पाहतो. ही मेली का पटकन काढून घेता येईल नाकातले कानातले. हा सुना
सासू मरते त्या गळ्यात पाहतात आहे का नाही, नंदांनी काढून घेतलं म्हणून. अरे पुतण्याचं मरण पहा. कन्हैया कुठं आहे? कुठे होता कन्हैया? स्तनपान करत होता तो. त्याची प्राणकळा कन्हैयाने शोषण केली आणि पुतना पडली तेव्हा कन्हैया तिच्या कुठे होता? बोला ना. छातीवर नव्हता, हृदय स्थानावर होता. इथं हृदय आहे आणि कृष्ण हृदयावर विराजमान झालेला होता. काय गंमत आहे, काय गंमत आहे. हृदयावर कृष्णाने असावा आणि मृत्यू यावा. काय मस्त गंमत आहे ना. तिथनच कन्हैयानं आईला आवाज दिला, हे आई. आईनं पाहिला, धावली आई. पुतना मूळ रूपात येऊन पडली ना. भागवत कथा सांगते पुतना केवढी होती. तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले ना. 7 बैलगाड्या भरल्या. किती? 7. यमुनेच्या तीरावर नेल्या, पेटवल्या लाकडं टाकून. त्याचा धूर, त्याची दुर्गंधी स्वर्गापर्यंत गेली होती. पुतनेच्या शरीराची दुर्गंधी गेली का नाही सांगता येणार नाही, परंतु तिच्या विचाराची दुर्गंधी तिथं पोहोचली की देवाला मारण्याचा विचार तिने केला होता. बघा, देवाला मारण्याचा विचार केला होता. हे कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. पुतनेचा वध झाला, कंसाला कळालं. इकडं कन्हैया मात्र आता गावात खोड्या करायला, गवळणींना त्रास द्यायला. दररोज गवळणींचं गारणं आता यशोदेकडे यायचं. आई यशोदेला सांगायच्या, अगं सखे बाई, तुझा कृष्ण त्रास देतोय. बाळ सगुण गुणाचे ताणे गे, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ सगुण गुणाचे ताणे गे, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ सगुण गुणाचे ताणे गे, बाळ सगुण गुणाचे ताणे. बाळ दिसते गोचरवाणे गे, बाळ दिसते गोचरवाणे. आया शांत सागराने ह्या गोकुळामध्ये कृष्णाचा खेळ चालला. जिथे कृष्णाचा खेळ आहे ना, तिथे आनंदाला कमी असू शकते का? मला सांगा, या अशा जमिनीवर खाली खडकाळ जागेवर तुम्हाला 3 तास बसणं शक्य आहे का? मातीवर पाठ दुखते, कंबर दुखते, मुंग्या येतात ना. तर तुम्हाला कंटाळा येतोय का? याचं कारण माहिती आहे तुम्हाला? फक्त कृष्णाचा आनंद आहे. जर इथे असं आहे तर तिथं प्रत्यक्ष कृष्ण होता गोकुळात. त्या गोकुळातल्या सुखाचा अंत कस काय लागू शकतो? गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या
बलराम दादाचा हात धरायचा आणि कन्हैया पारावर जायचा खेळायचा. आणि एक दिवस कन्हैयानं माती खाल्ली, मातीनं तोंड भरलंय पूर्ण. बलराम दादाने त्याच्या हाताला धरलं आणि फरा फरा उडत आई यशोदेकडे घेऊन आलाय. आईला सांगितलं, हे आई, हा कान्हा पारावर जाऊन माती खातो ग. आईनं कन्हैयाकडे पाहिलं, मातीनं तोंड माखलेलं होतं, भरलेलं होतं. आईनं विचारलं, कान्हा माती खाल्लीस बा? कन्हैयानं अगदी सासूत चेहरा केला, नाही ग आई, मी कशाला माती खाईन? हा बलराम दादा खोटं बोलतोय, माझी चहाडी करतो तुझ्या, माझ्यावर अळंच घेतोय माती खाल्ल्या. तसं बलराम दादाने सांगितलं, आई हा कान्हा खोटं बोलतोय. आई गे आई ग नाही खाल्ली माती, आई ग आई, नाही खाल्ली माती, आई ग आई, नाही खाल्ली माती. बलराम दादा खोट बोलतो, बलराम दादा खोट बोलतो, बलराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो, बलराम दादा खोट बोलतो, बलराम दादा तुम्हार घेतो माझ्यावरी. कान्हा माती खाल्लीस बा? कन्हैयानं चटकन सांगले, आई तुझी कगळ्याची शपथ, तुझी शपथ काय, मी माती नाही खाल्ली. मग मात्र आईच्या तळपायाची आग मस्तकाला घेतली. या पोराचं सर्व तोंड मातीनं भरलेलं आहे, एवढंच आहे हे, हा एवढंच पोरग थेट माझी शपथ घेतय. कान धरला, हात उघडला, कान्हा तोंड उघड. आईचा हात उगारलेला होता मावल्या हो, आणि म्हणून तो राहिला. आईचा हात होता म्हणून. दुसऱ्याचा कुणाचा हात राहिला असताना तर हाताची शकल शकल तुकडे तुकडे झाली असती. आईचा हात होता. कन्हैयाला तोंड श्रीमुख उघडलं. आईला एका क्षणात विश्वरूपाचं दर्शन घडवलं, अनंत ब्रह्मांडाचं मुखामध्ये दर्शन घडवलं. अनंत ब्रह्मांडांचं दर्शन श्रीमुखामध्ये आईला. हा तिथं सप्त सागर आहे, डोंगर आहेत, माणसं आहेत, जनावर आहेत, जंगल, अनंत जीवमात. आई घाबरली, भोळी असते आई बघा. आई घाबरली, आपल्या पोराला हृदयाशी घट्ट धरलं. डोळ्यात आसू गळायला लागली. माझ्या मुलाला कोणीतरी करणी कवटाळ केली, त्याच्या तोंडामध्ये मला
सर्व दिसलं म्हणून देवापुढे घेऊन गेली आई त्याला. कन्हैया मात्र आता आईचा थोडा लाडका झाला होता आणि थोडासा मोठा झाला होता. आता कन्हैयातली गावातल्या खोड्या कमी केल्या. कन्हैयानं टोळी तयार केली. तुमच्या नियमानुसार 5 वाजली. 5 वाजता कथा संपून जाते, बरोबर ना? परंतु दुसरी गंमत अशी आहे की आपण आज कथा 3:30ला सुरुवात केली, बरोबर आहे ना? खरं आहे ना? मग 3:30ची कथा जर आता 5 वाजता झाली तर किती वेळ झाली? 1.5 तास झाला. म्हणजे मग आपला वेळ शिल्लक आहे की नाही? मग तो पूर्ण करायचा ना का थांबायचा? आता काय हे कृष्ण गोविंद हरे मुरारी. आता कन्हैयाचा खेळ आता गावाबाहेर गेला. मुलांची आता संगड्यांची टोळी तयारी केली. पेद्या सुदामा वाकड्या बोबड्या संगड्यांची एक टोळी तयार केली कृष्णनाथा. आणि आता त्या मथुरेच्या रस्त्याला कन्हैया पोरं घेऊन उभं राहायचा. हातामध्ये गलूल केली. गवळणींना धमकी द्यायचा, आमचा वाटा द्या दही दूध लोण्याचा, नाहीतर मडकं फोडून टाकू. गवळणी नखरे करायच्या हो. त्यांनाही बरं वाटायचं. करायला अडवलं नाही तरी गवळणींना वाईट वाटायचं. आणि अडवलं तरी वाईट वाटायचं, नाही अडवलं तरी वाईट वाटायचं. कृष्ण ज्या दिवशी आडवा आलाच नाही ना, कन्हैयाची या गवळणी वाट पाहायच्या. ताना तुटाय भिरी भिरी वाट पाहायच्या. हा अजून अडवायला का आला नाही? मोठ्या गवळणी गवतीच्या होत्या. कन्हैया मात्र त्यांना तासन तास अडवायचा आणि गवळणी कन्हैयाला तासन तास फळंबून ठेवायच्या. त्याचा वाटा देत नसायच्या त्याला. लवकर त्याला दिलं का तो निघून जाईल आपल्या समोर, मग गवळणी त्याला देत नसायच्या लवकर. काय गंमत आहे. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला मथुरेला. नंदलाला रे गोपाळा, नंदलाला रे गोपाळा, नंदलाला रे गोपाळा. जाऊ दे मला,
वाढल्या. नंदबाबांपर्यंत बातम्या पोहोचायला लागल्या की कन्हैयाच्या खोड्या आता वाढत गेल्या. पोरं मोठी झाली, गावात आता पोरांचा त्रास व्हायला लागला आणि म्हणून पोरांना कामाला लावलं पाहिजे. म्हातारे जमा झाले आणि संध्याकाळी निर्णय झाला की पोरांना उद्यापासून कामाला लावायचं. तिथं कृष्ण, बलराम, पेंड्या, सुदामा, वाकड्या, भोपड्या सगळे बसलेले ते म्हाताऱ्यांच्या भोवती, आपल्या बापांच्या भोवती. ठर उद्या छोटी छोटी वासर यांच्या जवळ द्यायची आणि यमुना तीरावर यांना कामाला लावायचं. मावले हो, कृष्णाला बापानं कितव्या वर्षी कामाला लावलं? किती वर्षाचा कृष्ण होता पाटील मंडळी? 8. 8व्या वर्षी कृष्णाला कामाला लावलं. आपली पोरं कामाला कितव्या वर्षी लावतो आपण? 28व्या वर्षी शोधायला सुरुवात करतो. काहीतरी काम मिळेल. का शोधतो? बायको मिळत नाही म्हणून. काम मिळाल्याशिवाय बायको देत नाही कोणी. कन्हैयाचं मत बघा, 8व्या वर्षी पोरांना मोठा आनंद झाला. कन्हैया पळत आला, आईला मिठी मारली. सांगितलं, ए आई, उद्या कामाला जायचं का यमुना तीरावर? मला सकाळी लवकर उठव, हा, शिदोरी करून दे. आईने केसांवरनं हात फिरवला आणि सांगितलं, बाळा सकाळी लवकर उठवते. जेवण केलं. कन्हैया आईच्या कुशीत झोपला. मोठ्या सकाळी उठला, थंडगार पाण्यानं स्नान केलं. गोपीचंदनाचा टिळा कपाळावर लावला. केस बांधली, मोराचा पीस लावला. गळ्यात वैजंतीची माळ घातली. कृष्णानं माळ कितव्या वर्षी घातली? 8व्या वर्षी. आपण माळ कितव्या वर्षी घालतो? माळा घालतो का? नाही. काय गंमत आहे बघा ही कृष्णामध्ये ना आपल्यामध्ये बघा. कन्हैयानं 8व्या वर्षी माळ घातली, वैजंतीची माळ घातली. कन्हैया आता पाराजवळ आला, आवाज दिला. पेंड्या, सुदामा, वाकड्या, बोबड्या जमा झाली, संगडी जमा झाली, वासर जमा झाली आणि आता यमुनेच्या दिशेनं हा प्रवास सुरुवात झाला. यमुना तीरावर पोहोचली. सवंगड्यांनी आता वासर सोडली, गाई सोडल्या आणि मुलांनी खेळायला सुरुवात केली. खेळ सुरुवात झाला. खेळ सुरुवात झाला. खेळ तरी काय गमतीचा. सुरपारंभ्या होत्या, विटी दांडू होता, चेंडू फळीचा खेळ होता. पोरं नानाविध खेळ खेळत होते. खेळात रंगून गेले. सज्जनो, याच्यातल्या काही कथा सोडतोय. ब्रह्मदेवाचं गर्वाहर ही कथा मी तिथे ठेवलेली आहे शिल्लक. इंद्राचं पूजन आपल्याला दाखवायचं आहे, गोवर्धन पूजन. उद्या गोवर्धन पूजनाचाही सोहळा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. लग्न शेवटून आहे, गोवर्धन पूजनाचा सोहळा अगोदर आहे आणि तिथंच ब्रह्मदेव सुद्धा गर्भाहरणाची कथा आपण ऐकणार आहोत. तिथेच आपण कालियाची कथा ऐकणार, सर्पाची कथाही उद्या ऐकणार आहोत. मी फक्त अक्रूराच्या कथेपर्यंत तुम्हाला घेऊन चाललोय. खेळ सुरुवात झाला. प्रतिदिनीचा खेळ सुरुवात झाला. मोठ्या आनंदानं पोरं जायला लागली. आता महिना 2 महिने उलटले आणि एक दिवस कंसाची सभा भरलेली होती. सभेमध्ये अवाक खेळ, असुरराज जमा झाले. अवघे असुर जमा झाले. महाराज कंसांनी सांगितलं, शस्त्रपूजेचा समारंभ जवळ येतो आहे आणि या निमित्तानं आपल्याला बलराम कृष्णाला आणायचं. आणण्याची जबाबदारी अक्रूराकडे दिली. अक्रूराला सांगितलं, अक्रूरा, तू वसुदेवाचा भाऊ आहेस, तुझ्यावर विश्वास ठेवल्या आणि म्हणून बलराम कृष्णाला आणण्याची जबाबदारी तुझी. अक्रूर मनात घाबरला. त्याच्या लक्षात आलं कंस हा कपटी आहे, हा घात केल्याशिवाय राहणार नाही. परंतु राजा पुढे प्रधानाचं चालत नाही तसा अक्रूराने खाली मानेनं होकार दिला. अक्रूर घरी आला, रात्रभर चिंता करत होता कृष्णाला भेटायला जाण्याची, घ्यायला जाण्याची.
विचार करत होता कृष्ण माझ्या भावाचा पोरगा आहे. कृष्ण मला ओळखेल, ओळखला तर मला कृष्ण काय म्हणून ओळखेल, मला काका म्हणेल, मला अक्रूर म्हणेल, तर कंसाचा दास म्हणेल, प्रधान म्हणेल. विचार करत होता. दिवस उगवला, थंड पाण्यानं स्नान केलं, रथारूढ झाला आणि रथ गोकुळाच्या दिशेनं निघाला. यमुना पार केली. डोळे लावून आता मात्र हा क्रूर विचार करतोय, वेदना होत आहेत. मग कन्हैया, मला नाही ओळखलं तरी चालेल रे बा, मला तू ओळख देऊ नको, पण मला मात्र तू अक्रूर म्हणू नको. तू अक्रूर म्हटला तरी चालेल, कंसाचा म्हणू नको बा, कंसाचा प्रधान म्हणू नको मला. डोळे लावून परमेश्वराला प्रार्थना करत होता, कृष्णालाही प्रार्थना करत होता. सूर्यास्ताच्या वेळेला बरोबर रथ गोकुळात पोहोचला. नंद बाबांच्या अंगणात थांबला. त्यावेळेस बाबा नंद आणि कृष्ण गाईच्या गोठ्यात होते. सोन्या गाईचं दूध काढत होते. कन्हैया तिच्या कपाळावर हात फिरवत होता आणि बाबा नंद दूध काढत होते. घोड्यांच्या टापांचा आवाज आला. तसं कन्हैयानं बाहेर डोकून पाहिलं तो सोन्याचा रथ मध्ये बसलेले अक्रूर. तसं कन्हैयानं आवाज दिला, काका. डोळे लावून बसलेल्या अक्रूराच्या कानावर काका शब्द गेला. तसं खाडकन डोळे उघडले. धडकन रथावरून खाली उडी मारली. कन्हैयाचा पदस्पर्श करणार. तसं कन्हैयानं हात धरला आणि आवाज दिला आपल्या पित्याला, बाबा काका आले. काका म्हणतात नंदाच्या काळजात धस्स झालं. नंदाच्या लक्षात आलं काका म्हणजे अक्रूर आलाय, नेमका अक्रूर आलाय. चटकन हातात दुधाची बादली घेतली, बाहेर आहे. अक्रूराला प्रणाम केला. चेहरा मात्र उतरला होता. प्रणाम केला. दुधाची बादली ओसरीवर ठेवली आणि चंदनाचा पाट बसायला अक्रूरजींना टाकले. अक्रूरजी आता चंदनाच्या पाटावर बसलेले आहे. शीतोष्ण जल झालं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि अक्रूरानं हळू हात जोडून बाबा नंदांना सांगितलं, बाबा महाराज कंसांचा निरोप घेऊन आले. शस्त्रपूजनाचा समारंभ आहे. शस्त्रपूजनाचा समारंभ. महाराजांनी सांगितलं, कंस महाराजांनी आमची भाची आहे. बहीण भावांमधलं भांडण तरी किती दिवस राहतं, वैर तरी किती दिवस ठेवायचं. आमची भाची आता मोठी झाली आणि म्हणून मी माझ्या बाजूला वैर संपवलं. आमच्या भाच्यांना सन्मानानं इथं घेऊन या. वैर विसरून जा, झालं गेलं विसरून जा. माझं चुकलं तेही सोडून द्या, परंतु माझ्या भाच्यांना घेऊन या. मी त्यांना घ्यायला आलोय. महाराजांचा निरोप आहे. तसं बाबा नंदाच्या डोळ्यात टचकन पाहिले आहे. अक्रूराला सांगितलं, अक्रूरजी मुलं लहान आहेत, तो लहान आहेत मुलं, कळत नाही त्यांना. असो. तसं दरवाजाच्या आडोशाला उभे असलेल्या यशोदेच्या लक्षात आलं. यशोदेनं ही कडी हळूच वाजवली. नंदाला कळालं. मध्ये पत्नीने आवाज दिला, त्या कडीनं खून केली. संपला. मध्ये गेला तसं आपल्या नवऱ्याची दोन्ही हात धरली. सर्वांना वाट मोकळी करून ना हात जोडून विनंती करते, तो कंस क्रूर आहे. माझी मुलं लहान आहेत, माझी मुलं लहान आहेत. कंस क्रूर आहे. तो घात केल्याशिवाय राहणार नाही. त्या अक्रूराला म्हणावं नाही रे बा. मुलं मोठी झाली का आम्ही पाठवू. मुलांना पाठवणार नाही म्हणून सांगा. हो ना वेळे सांगतो. नंद बाबा आले. अक्रूरजींना हात सोडून नम्रपणे विनंती केली, अक्रूरजी मुलं लहान आहेत. कृष्ण तर अजून हाताने जेवणही करत नाही. महाराजांना सांगा पुढच्या वर्षी मोठी झाली का मुलं पाठवतो. तसं कन्हैया मध्ये आला. कन्हैयाने झालं, बापा मोठी झालो का मी आता. मामांनी बोलावलं जाणार. बलरामाकडे पाहिलं, दादा मोठे झालो ना रे.
बलरामानं सांगितलं हो बाबा आम्ही मोठी झालो आता. कन्हैयानं आपला निर्णय घोषित केला, आम्ही येणार. जेवणाची वेळ झाली. बलराम कृष्ण अक्रूर नंदबाबा ओळीने ताटं टाकली. चौघांचं जेवण झालं. आईनं जेवायला वाढलं. आईच्या डोळ्यात मात्र गंगा जमुना सारख्या वाहत होत्या. सर्वांची जेवण झालं तसं आईनंही जेवायला ताट वाढून घेतलं. घास तोंडाजवळ नेला, बडबडून आला, खाली ठेवला. हुंदका कंठात आला. तसंच ताट उचललं आणि बाहेर ठेवलं. उष्टावण करायला लागली आई, भांडी घासायला लागली. तसं कन्हैयानं आता घोंगडी अंतर कांबळ अंगावरच घट्ट पांघरून घेतलं आणि कन्हैयानं झोपून घेतलं. आईची भांडी झाली, उष्टावण झालं. मध्ये येऊन पाहिलं तर कन्हैयानं कपडे घेऊन झोपून घेतलंय. दररोज आई अंथरूण करायची. आई झोपायची, आईच्या कुशीत कृष्ण झोपायचा. आज मात्र कन्हैयानं वेगळं अंथरूण टाकून घेतलेलं आईनं पाहिलं. झोपून गेलेला कन्हैया पाहिला. पदराला हात पुसले आणि आई आता कन्हैयाजवळ बसली. त्याला हलवलं, कन्ना झोपला का बा? कन्हैयानं मात्र अगदी भर शब्दही काढला नाही, हल्लाही नाही. आईने गदा हलवलं, कन्ना रागवलास का रे? हे कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेवा, हे कृष्ण गोविंद हरी मुरारी. रागवलास का रे कन्हैया? गदा हलवलं तरी कन्हैया मात्र हल्ला नाही. तसं आईने सांगितलं, कन्ना तुला लहानपणी उखळाला वाढला म्हणून रागवलं ना बा. रागवशील ना, रागवशील. तुला काही गुरु चारायला पाठवलीत ना बा आम्ही, म्हणून तू आईला सोडून चाललास ना. तू माती खाल्लीस ना कन्हैया. तुला मारण्यासाठी मी हात उगारला ना बा. तुझ्या आईवरचा राग धरून तू मला सोडून चाललास ना रे. आई प्रयत्न करत होती, कान्हा मात्र हलत नव्हता. आईच्या लक्षात आलं आणि आईने शेवटचं शस्त्र बाहेर काढला. कन्हैयाला जोरानं लुटलं. असं नको बोलू, नको बोलू, जा सोडून मला. मी थोडी तुझी सक्की आई आहे का रे? तुझी सक्की आई असते ना जन्म देणारी, गेला नसतास आईवर रागावून गेला. अरे मी तर सांभाळणारी आहे ना रे. तुझी सक्की आई तर देवकी आहे, मी तर सांभाळणारी आहे. आईच्या तोंडातले शब्द पूर्ण होतात न होतात तोच. अंगावरच कांबळ जोरानं फिकला आणि कन्हैयानं आईच्या गळ्यात मिठी मारली. हे आई, काय बोललीस का तू? तुझा नाही तर कुणाचा ग, तुझा नाही तर कुणाचा ग. एका युगात नाही ग, अनंत युगामध्ये या कृष्णाला नंद यशोदेचा कृष्ण म्हणून ओळखला जातात. तुझा नाही तर कुणाचा ग.
कसं बोलवलं तुझ्याच्या कन्हैयाच्या डोळ्यात नास बघायला दोघही मायले त्यात आपापली आसव पुसायला लागली. मायलेकांच्या गप्पा चालू होत, हितगुज चालू होत आणि पहाड झाली. हे कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ योगेश्वर वासुदेवा. दिवस उगवला. कन्हैयाने आईला सांगितलं, आई तयारी कर लवकर, मला जायचं. आईच्या लक्षात आलं कन्हैयाला घेतलेला निर्णय आता माघारी फिरणार नाही. कन्हैयानं स्नान केलं, आईनं शिदोरी केली. बलरामाचं स्नान झालं, अक्रूराचं स्नान झालं, रथ झुंपला, अक्रूर रथारूढ झाला. अबघ ही बातमी गोकुळात पोहोचली. गवळणींना कळाले कुणीतरी सोन्याचा रथ घेऊन कंसाचा धाक लावलाय कृष्णाला घ्यायला. आणि अवख्या गोकुळातला गवळणी नंदाच्या अंगणात येऊन जमा झाल्या. आवाज दिला देव यशोदेला, हे यशोदे. गवळणी म्हणती यशोदेला, कोठे सावळा कारत शृंगारीला सांगे मजना. अक्रूर वासे बाई गे साजनी, बाई गे साजनी. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. अवघ्या गवळ्यांना आनंद झाला, गवळणींना आनंद झाला. अवघ्या गोकुळामध्ये मात्र कृष्णनाथाची चर्चा होती. त्या गवळणींना तो वेड लागलं होतं कृष्णाचं.
वेड लागलं होतं. ज्या खाणं पिणं विसरल्या होत्या त्या गवळणी नक्कीच तुमच्यासारख्या नव्हत्या. गवळणी तुमच्यासारख्या नव्हत्या. गवळणी गवळणीच होत्या आणि म्हणून कृष्ण गवळ्यांमध्ये होता. लक्षात घ्या. कृष्णाच्या लग्नाला तुम्ही सर्व आल्या, पण लग्नाला आल्यासारखं एकही दिसत नाही. सर्व झोपेतून उठून आणल्या जसं काय बस अशा बसलेल्या, एकही कृष्णाच्या लग्नाला आले नाही. सर्वांचे चेहरे एकदम सुतकी, काहीतरी संकट आलेलं आहे बुवा आपल्यावर. आता तास 2 तास बसावं लागेल आपल्याला, त्याशिवाय सुटका नाही अशा तुम्ही बसल्या. आणि म्हणून गवळणी गवळणीच होत्या. हो, त्या स्वरूप होत्या, सुंदरा होत्या, देवांगना होत्या. गवळणी गवळणी होत्या बघा. मन वेडे रमतच नाही, मन वेडे रमतच नाही. मज कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई. मन वेडे रमतच नाही, मन वेडे रमतच नाही. मज कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई. कालियाचं मर्दन झालं. कालिया डोहातनं काढून दिला. आणि आपण कालच्या कथेवर इथे येतो. हा क्रूर कृष्णाला घ्यायला आला. या गवळणी नंदबाबाच्या अंगणात उभ्या राहिल्या. अक्रूरानं रथ झुंपत बातमी गोकुळात पोहोच. कुणीतरी कंसाचा दास आलेला आहे सोन्याचा रथ घेऊन कृष्णाला घ्यायला. बातमी गोकुळात पोहोच. अरे अवघ्या गोकुळातल्या गवळणी बाबा नंदाच्या अंगणात जमा झाल्या. आवाज दिला यशोदेला, हे यशोदे. गवळण म्हणते यशोदेला, कोठे गे सावळा, कारख शृंगारीला, सांगे वो मजला.
मिळाल्या गवळणी बोले नंदाचे पटराने सद्गती होणे मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजणे विव्हळ झाले मन उजड या नंदाच्या मिळाल्या गवळणींनी आक्रोश मांडला. कन्हैयाच्या लक्षात आला तर गवळणी ऐकणार नाही, जाऊ देणार नाही. तसं कन्हैयाची माया अवतरित झाली आणि प्रत्येक गवळणीच्या समोर कृष्ण त्यांना दिसायला लागला. प्रत्येक गवळणीला आपल्या समोर कृष्ण दिसत होता. आणि कन्हैयानं अक्रूराला सांगितलं, अक्रूरजी रथ आता वेगे काढा. वेगानं आपला रथ काढा. आणि मोठ्या वेगानं रथ आता मथुरेच्या दिशेनं निघा. सूर्य माथ्यावर आला तसं मुलांना भूक लागली. यमुनेच्या तीरावर मुलं थांबली. वृक्षाच्या सावलीखाली जेवायला शिदोया सोडल्या. बलराम दादाने शिदोरी कृष्णनाथा पुढे ठेवली. कन्हैयानं घास उचल तोंडापर्यंत नेला आणि खाली ठेवला. बलराम दादाने विचारलं, कन्हैया काही नाही रे बा, आईची आठवण आली. आईची आठवण आली. पहिला घास आई भरवायची आणि मग कन्हैया जेवण करायचा. कन्हैयाच्या डोळ्यातले आसव पाहिले आणि मुलांनी शिदोऱ्या गुंडाळल्या. यमुना पार केली. मथुरेच्या बाहेर रथ पोहोचला. सूर्य मावळतीला गेला होता आणि कन्हैयानं अक्रूरजींना सांगितलं, काका रथ थांबवा, तुम्ही जा, आम्ही सकाळी येऊ. आम्ही गावाबाहेरच थांबणार आहोत मुक्काम. रथ थांबला. अक्रूरजी निघून गेले आणि कृष्ण आपल्या संगण्यासह गावाच्या बाहेर मुक्कामी राहिले. नरसिंह सरस्वती नावाचे संत असं म्हणतायत की कन्हैया जर मथुरेत गेला असता तर त्याला काय मुक्कामाला जागा दिली नसती का गावातल्या लोकांनी. तो काय घाबरला का कंसाला? त्याला वाटलं का गावात जर रात्री गेलं तर रात्रीच हा कंस मारून टाकेल अशी भीती वाटली का त्याला? कृष्ण मथुरेत का गेला नाही, मुक्कामी का गेला नाही? नरसिंह सरस्वती सांगतात, जहां श्याम है वहां काम नहीं, जहां काम है वहां श्याम नहीं. जिथे काम, क्रोध, लोभ, मोह, ममता तिथे कृष्ण राहत नाही, लक्षात घ्या. जहां काम है
वहां श्याम नहीं. जिथे काम क्रोध लोभ मोह ममता आहे कृष्ण राहत नाही. आणि जहां श्याम है जिथे श्याम कृष्णाची वस्ती आहे ना, जहां श्याम है वहां काम नहीं. एक महिला कृष्ण इथे आला की इथला काम क्रोध लोभ मोह ममता पळून जाते, लांब पळून जाते. मथुरेमध्ये सर्व होतं, कंस होता बघा, काम होता, क्रोध होता, लोभ होता, मोह होती, ममता होती. आणि म्हणून कन्हैया मथुरेत गेला नाही. मोठ्या सकाळी उठले, मोठ्या सकाळी कृष्णनाथानं अगदीच यमुनेच्या पात्रामध्ये थंड पाण्यानं स्नान केलं. केस बांधले, मोराचा पिसारा लावला, कमरेला मांसरी खोली, गळ्यात वनपुष्पांच्या माळा घातल्या आणि कन्हैया आता मथुरा दर्शनाला निघाला. सवंगड्यांसह समोर नेमकं त्या वेळेला ही अष्टांगार वाकडी कुब्जा अठांगाने आठी अंगाने वाकडी झाली होती म्हणून कुब्जा कुबडी कुब्जा निघाली होती. मी तुम्हाला म्हटलो होतो भागवत कथा ही बोलायलाही शिकवते, कसं बोलायचं ते. कुब्जेकडे कन्हैयानं पाहिलं आणि आवाज दिला त्या कुब्जेला, ए सुंदरी. काय देखणं बोललाय हो. अठांगानं कुबडी कुब्जेला सुद्धा कृष्ण सुंदरी म्हणतोय बघा. आम्ही आमच्याच पोरांचे नाव राम ठेवतो, राम्या म्हणतो, कृष्ण ठेवतो, कृष्णा म्हणतो बघा, दत्तू ठेवतो, दत्त्या म्हणतो बघा. तुम्ही कन्हैयानं बोलणं बघा कसं शिकवलंय. ए सुंदरी, कुठे निघालीस ग? काही नाही बा. वळून पाहिलं कृष्णाकडं, मला कुणीतरी सुंदरी म्हटलं. मोठा आनंद झाला तिला. जीवनात पहिल्यांदा तिला कुणी सुंदरी म्हटलेलं. काही नाही बा, तुझ्याकडेच निघाली. अगं हातात काय गे तुझ्या? काही नाही, गोपीचंदनाचा टिळा आहे बस, तुझ्या करताच घेऊन येते. कुब्जाई मोठी हुशार होती बोलायला बघा. कन्हैयानं सांगितलं, लावतेस मला? हो ना बा. तशी कुब्जा आता कृष्णनाथाच्या जवळ आहे. मावल्यावर तुम्ही ऐकण्याच्या मूडमध्ये नक्कीच नाही, मला माहिती आहे. पण काही गोष्टी या सांगितल्या पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? थंडी वाजते आहे, अजून जेवण करायची, मग घरी जायचं, कटकटीच येते या सर्व. कुब्जेने गोपीचंदनाच्या टिळ्यामध्ये बोट बुडवली आणि कृष्णनाथाच्या कपाळावर लावण्याकरता ती समोर गेली. देव प्रसन्न झाला ना. तुम्ही मनोभावे जर पूजा केली ना देवाची, तर तो कशाच्या मोबदल्यात काय देईल हे सांगता येणार. तुम्ही नारळ दिला म्हणजे देव प्रसन्न होईल असं नाही. तुम्ही पेढे दिले म्हणजे देव प्रसन्न होईल असंही नाही. देवाला प्रसन्न होण्याला भावाची गरज आहे. मग त्या भक्तिभावाने गंध लावला ना तरी देव प्रसन्न होतो. कुब्जेने ती गोपीचंदनाच्या टिळ्यात बुडवलेली बोट कृष्णनाथाच्या कपाळाच्या दिशेने नेली. आता कपाळाला लावणार इतक्यात कन्हैयानं आपला उजवा पाय कुब्जेच्या डाव्या पायावर ठेवला. उजव्या हातानं तिच्या हनवटीला धरलं. तो टिळा कपाळाला लागतो ना लागतोच तितक्यात कन्हैयानं उचलले. खाट करावा
आणि 8 अंगाने वाकडी असलेली कुज्जा एका मिनिटात 16 वर्षीय 16 वर्षाच्या तरुणीसारखं रूप कृष्णनाथानं तिला प्रदान केलं. देखणी आणि नकशकांत सुद्धा कुब्जेचा उद्धार केला आणि कृष्णनाथ आता पुढे निघाला. तसं कंसाच्या सेवकांनी प्रचंड असं मद्य पाजलं हत्तीला आणि हा हत्ती सोडून दिला कृष्णाच्या आणि बलरामाच्या अंगावर. धाव! तसं कृष्ण बलिरामाने हत्तीच्या सोंडेला आणि दादाला धरला. गदा गदा हलाव. गदा गदा हलाव. गोल फिरवला आपटला. एका क्षणात हत्तीचा वध केला. कृष्ण बलराम पुढे निघाले. अंगावर मल्ल धावून आले. बलराम कृष्णानं आलेल्या मल्लांना एका एका ठोशासरशी अडवत. इकडे बातमी कंसाला आडव्या आल्या. तसं कन्हैया धावला कंसाच्या दिशेला. कृष्ण दिसला आणि आता कंस उठून उभा राहिला. आता कृष्णाची आणि कंसाची बलराम मल्लांचं युद्ध सुरुवात झालं. कन्हैयाला एका मल्लाला एका मुठ्ठी प्रहरात आडवं केलं. आता कंसाचं आणि कृष्णाचं युद्ध सुरुवात झालं. चांगलं पटांगणात गेलं. कृष्ण कंसाचं युद्ध सुरुवात. कन्हैयाला आता एक ठोसा कंसाच्या छातीवर मार आणि कंस खाली उतरला पडला. कन्हैया आता कंसाच्या छातीवर बसला. दोन्ही हात वर केले. काय गंमत आहे. मरण सुद्धा कंसासारखं आलं पाहिजे. तुमचे आमचे मरण सुद्धा चांगले नाही हो. आम्ही गाडी खाली चेंगरून मरतो. डॉक्टर नळ्या तोंडात घालतो मरतो. कंसाचं मरण पाहणं काय देखणं आहे. डोळ्यासमोर आपण पाहतो. हा डोळ्यासमोर पाहतो आहे. कंसाचं मरण कसं आहे. कृष्ण कुठे आहे त्याच्या बसलेला. कृष्ण कुठं बसला आता. कंसाच्या हृदयस्थानावर कृष्ण विराजमान झाला. आणि मरण असायला पाहिजे दादा. असं आलं पाहिजे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. हे कन्हैया गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. हे कन्हैया मरण यायचं असेल ना बा असं आलं पाहिजे. बस असं आलं पाहिजे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. अरे प्राण जाताना कृष्णाचं नाम तोंडात आलं पाहिजे. पितांबरी कशी हो छवि मन में बसी हो. मरताना डोळ्यासमोर काय असलं पाहिजे रे. पितांबरी कशी हो छवि मन में बसी हो. होठों पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले.
कृष्णनाथाची ती पितांबरधारी मूर्त डोळ्यासमोर असली पाहिजे. हा, चेहऱ्यावर मरताना हास्य पाहिजे. हा, हसू आलं पाहिजे. हा, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. शेवट असा असला पाहिजे. जोराने एक ठोका कृष्णानं कंसाच्या छातीवर मार आणि कंसाचा उद्धार झाला. कृष्णनाथानं कंसाला मारलं नाही, कंसाचा उद्धार. हे कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेव. उग्रसेनाला राजगादीवर बसवलं. आई वडिलांची बंदिशाळेतनं मुक्ती केली. कृष्णनाथानं